भोंदू खरातचा आणखी एक नवा कारनामा। शाकाहारी लोकांना खरातनं चक्क मासा खायला भाग पाडल्याची धक्कादायक माहिती उघड। मासा पाण्यातली वनस्पती असल्याचं सांगून व्यावसायिकांना गंडा, लाखो रुपये उकळले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा। सुनेत्रा पवार रात्री दिल्लीत दाखल होणार। दिल्लीत महत्त्वाच्या बैठका होणार असल्याची माहिती। राहुरी पोटनिवडणुकीत भाजपकडून उमेदवारी जाहीर। अक्षय कर्डिले मैदानात, तर शरद पवारांच्या पक्षाकडून प्राजक्त तनपुरेंना तिकीट मिळण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट। केवायसी दुरुस्तीसाठी लाडक्या बहिणींना 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ। मंत्री आदिती तटकरेंची माहिती। सातारा जिल्हा रुग्णालयातील मृतदेह अदलाबदली प्रकरणी कारवाई। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे निलंबित। दोनदा घटना घडल्यानं कारवाईचा बडगा। कोल्हापूर, सांगली, बीड, धुळ्यात अवकाळी पावसाचा तडाखा। गारपिटीसह पावसानं पिकांचं नुकसान। पुण्यात पुन्हा गारपीट आणि मुसळधार पाऊस। खराडी, चंदननगर भागात रस्त्यांवर साचलं पाणी। अवघ्या काही तासाच्या पावसानं पुणेकरांची तारांबळ। जालन्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात। अपघातात 5 ते 6 महिला मजुरांचा जागीच मृत्यू। मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकनं महिला मजुरांना चिरडल्याची माहिती। ठाण्यात रील स्टार कडून हत्यारांचा साठा जप्त। दहशत माजवणाऱ्या सुरेंद्र पाटीलच्या क्राईम ब्रँचनं आवळल्या मुसक्या। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात। महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटकातून लाखो भाविकांची हजेरी। आणि आखाती युद्धाचं सोनं चांदीच्या दरावर परिणाम। सोनं 3,500 महागलं। सोनं 1,54,000 तर चांदी 2.5 लाखांवर पोहोचली। अवकाळी पावसाच्या बातम्या। बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी या गावात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। सुमारे 15 ते 20 मिनिटं चाललेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। उन्हाच्या तीव्रतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला। अचानक झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी किरकोळ पाणीसाठाही झालाय। दरम्यान या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मात्र चिंता व्यक्त केली जाते। पुढील काही दिवसांमध्ये हवामान कसं राहणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर कराड आणि पाटण या तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारांनी झोडपलंय। कराडला उंडाळे या विभाग, तर पाटणला ढेबेवाडी वादळी वारे हे भल्या मोठ्या गारांसह पडतायत। तर कराड दक्षिण मध्ये जोरदार पावसाने झोडपून काढले। रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकाला पावसामुळे जोरदार फटका बसला। तर सांगली जिल्ह्यातील आटपाडी या तालुक्यातील घरनिकी या गावाला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपले। त्यापूर्वी पडलेल्या गारांनी शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। गारपिटीमुळे डाळिंब बागांचं मोठं नुकसान झालंय। या अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झालाय। तर शासकीय मदतीच्या अपेक्षेत बळीराजा आहे। यानंतर पाहूयात पुढची बातमी। मागील 15 दिवसात नाशिकच्या ग्रामीण भागाला 2 वेळा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपलाय। 7 तालुक्याला जोरदार तडाखा बसलाय। तर हजारो हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाली आहेत। शेतकरी यामुळे संकटात सापडलाय। तर अवकाळीचा तडाखा कसा बसलाय, तर 22,027 हेक्टर शेतीचं या अवकाळी पावसाने नुकसान झालंय। तर 30,053 शेतकरी यामुळे बाधित झाले। बागलाण आणि सटाणा या तालुक्यात सर्वात जास्त नुकसान झाल्याचं म्हटलं जातंय। तर 14,809 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय।
तर यामध्ये कांदा हा 18,000 तर 119 हेक्टरवर आहे. 1,300 गहू जे आहे ते 1,335 हेक्टर याचं नुकसान झालंय. तर मकाचं नुकसान जे आहे ते 267 हेक्टर एवढं झालंय. तर डाळिंबाचं नुकसान 1,885 हेक्टर पर्यंत झालंय. द्राक्षाचं यामध्ये 136 हेक्टर नुकसान झालंय. तर इतर भाजीपाला जो आहे त्याचं 199 हेक्टर इतकं नुकसान झालंय. दरम्यान मावळमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. 2 एकरांवरील कांदा पिकाला पाणी लागल्याने संपूर्ण पीक खराब झालंय. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढीसाठी कांद्यासोबतच पपईचे आंतरपीक घेतलं होतं. मात्र शेतात पाणी साचल्याने पपईचं सुमारे 2,000 रोपेही खराब झाली आहेत. खत मजुरी आणि 3 महिने केलेलं कष्ट वाया गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. मागील 2 दिवसापासून सुरू असलेली गारपीट तसेच अवकाळी पावसामुळे मावळ तालुक्यातील काही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सध्या मी देवगाव काळोखेमळा या ठिकाणी आणि या ठिकाणी शेतकऱ्याचं तब्बल 2 एकरातलं कांद्याचं पीक जे आहे ते पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. आपण जर पाहत असाल तर संपूर्ण या शेतातील जो कांदा आहे तो मातीला मिळालेला आहे. पूर्ण पाण्याखाली हे पीक गेल्याने पूर्ण कांदा सडून खराब झालेला आहे आणि आता हा शेतकरी जे आहे तो पूर्णपणे मेटाकुटीला आलेले आहेत. आपण त्यांच्या सोबत बोलूया. दादा, काय सांगाल, कांदा पूर्ण खराब झालाय? गेली 2 दिवस हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे पावसाने आणि गारपिटीने संपूर्ण शेतीचं नुकसान झालेलं आहे. आणि शेतीतलं कुठलंही हे की थोडं हे नसते की त्याला झाकून ठेवता येणार नाही. तर काढलेला माल 2 एकर कांदा आहे. जवळ 2.5-3 गेल्या वर्षी ह्याच टायमाला 16 रुपयांनी कांदा गेलता. 2.5-3 लाखाचं उत्पन्न निघलं होतं. परंतु ह्या वर्षी तसा बाजार नाही, हमी भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्याला कुणीच वाली नाही. 2014 साली आजचे दिन येतील म्हणून लोक मोहित झाली आणि 2022 पर्यंत शेतीतलं उत्पन्न डबल होईल आणि शेतीला बाजार मिळेल या आशेने शेतकरी उमेदीने शेती करीत आहे. परंतु शेतकऱ्याला आज तागायत कुणीही वाली नाही. कुठं हमी भाव नाही, कशाचा विम्याची गॅरंटी नाही. कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला कुणी वाली नाही. लाखो रुपये शेतकऱ्यांचे जे आहेत ते आता बुडालेले आहेत, त्यांना ते मिळणार नाहीत आणि संपूर्ण कांदा जो आहे तो या ठिकाणी मातीमोल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. याच कारणाने शेतकरी जो आहे तो पूर्णपणे आता मेटाकुटीला आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रान सर, न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख, मावळ. दरम्यान कोल्हापुरात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळतोय. जिल्ह्याच्या काही भागाला पावसाने झोडपलंय तर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान बीडच्या धारूर तालुक्यातील मोहखेड इथे अवकाळी गारांसह पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. बीडच्या धारूर तालुक्यातील मोहखेड परिसरात आज दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली असून उभ्या पिकांचं यात मोठं नुकसान झालंय. गारांचा पाऊस झाल्याने हरभरा, गहू, कांदा तसंच भाजीपाला या पिकांना या गारपिटीचा मोठा फटका बसल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान वाशिमसह मालेगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी आज अवकाळी पावसाने चांगलं झोडपून काढलंय. या पावसामुळे कांदा, बीज काढणीस आलेला गहू तसेच भाजीपाल्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्याला 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहेत. तर पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील वडज आणि पंचक्रोशीत शिमला मिरचीचं पीक घेतलं जातं. मात्र या भागात झालेल्या गारपिटीच्या अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं शेडनेटसह ढोबळी मिरचीचे पीक जमीनदोस्त झालंय. शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी आता हवालदिल झालाय. शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पिकवलेला शेतमाल
हा या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे अशा पद्धतीने उन्मळून पडलाय. आपण आता जुन्नर तालुक्यातील वडद परिसरामध्ये आहोत आणि आपण या ठिकाणी पाहू शकताय ही जी आहे ही निर्यातक्षम ढोबळी मिरचीची ही बाग आहे आणि या बागेचं काल झालेल्या या भागातील अवकाळी पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे ही संपूर्ण बाग जी आहे ही बाग आणि संपूर्ण शेडनेट उन्मळून पडलं होतं. त्याचबरोबर आपण पाहू शकताय ही ढोबळी मिरचीला अक्षरशः मिरच्या लगडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या क्वालिटीचा माल या ठिकाणी ह्या ढोबळी मिरचीला लगडला होता. मात्र काल झालेल्या अवकाळी पावसामुळे हा बागच कोलमडला. त्याचबरोबर अनेक ढोबळी मिरच्या ज्या आहेत ह्या उन्मळून पडल्यात. खर्च करून ह्या शेतकऱ्यांनी हा बाग उभा केला होता. मात्र आता हा बाग कोसळला आहे आणि हा कोसळलेला शेडनेटचं स्ट्रक्चर उभं करण्यासाठी शेतकऱ्याला पूर्ण 25 ते 30 हजार रुपये खर्च येणार आहे. त्याचबरोबर ढोबळी मिरचीचं मोठं नुकसान होणार असल्यामुळे शेतकऱ्याचा जो भांडवली खर्च आहे हा खर्च सुद्धा निघतो की नाही असा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्याला पडलेला पाहायला मिळत आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, जुन्नर, पुणे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसानं हाहाकार माजवलाय. मराठवाड्यात मुसळधार पावसासह झालेल्या गारपिटीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय. पैठण, आडूळ, पाचोड या भागांमध्ये गारपिटीचा सर्वाधिक फटका बसलाय. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झालाय. गहू, हरभरा, डाळिंब आणि मोसंबी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक ठिकाणी गव्हाची पिकं आडवी झाली आहेत तर डाळिंब बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यात. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळेस शेतकऱ्यांकडून करण्यात येते. आमच्या बागेमध्ये रात्री गारपीट झाली. गारपीटमुळे आमच्या डाळिंब पिकाचं फार मोठं नुकसान झालं. फळं गळून पडले, चित्र पडून जखमा होऊन खळं खाली आलेले फळं. 2 एकर डाळिंब आहे. नुकसान म्हणजे आज म्हणजे 15 लाखाचं नुकसान आहे आमचं आज. काल अचानक आलेल्या अवकाळी पावसानं त्यात वादळ आणि गारपीट यामुळे मोसंबीचं जे पीक धरलं होतं, बहार धरला होता तो त्याच्या सुपारीच्या मापाचा होता, बोराच्या सुपारीच्या मापाचा. त्याला आतापर्यंत 50,000 रुपये खर्च करून तो माल सेटिंग झाला होता. पण कालच्या पावसानं त्याला वर झाडेवर काहीच राहिलेलं नाही. तर माझे आज नुकसान नुसतं खर्चच त्याचा 50,000 रुपये आणि तो माल कमीत कमी 10 ते 12 लाखाचा माल आहे मोसंबीचा. जून जुलैमध्ये एवढ्या पैशाचा माल होता. त्याचं माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग 4थ्या दिवशीही धुमाकूळ घालत जनजीवन विस्कळीत केलंय. खंडाळा तालुक्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय. विशेषतः वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरात पावसाने 4थ्या दिवशीही रौद्र रूप दाखवत नागरिकांची तारांबळ उडवली. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेती, जनावरं आणि दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम होत असल्याचं चित्र दिसतंय. दरम्यान जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मका पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. कणसांच्या विक्रीतून मिळणारं उत्पन्न पूर्णपणे बुडालं असून आता हे पीक जनावरांच्या चाऱ्यासाठीही मर्यादित ठरत नाहीये. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसलाय. नुकसानग्रस्त शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी. पाहुयात. खेड, आंबेगाव, जुन्नर परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. आता आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातील वडद या गावच्या परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी ही स्वीटकॉर्न मका आहे आणि हे मकेचं जे पीक आहे हे पीक या ठिकाणी अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे जमीनदोस्त झालंय. खरं तर आंबेगाव तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, ह्या दोन्ही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्वीटकॉर्न मकेचं पीक घेतलं जातं. स्वीटकॉर्न मका ही शेतकऱ्याला दुहेरी फायद्याची असते. स्वीटकॉर्न मकेची कणसं विकून शेतकऱ्याला चांगलं अर्थार्जन होत असतं. त्याचबरोबर ही जी मका कणसं विकल्यानंतर जी मका शिल्लक राहते ह्या मकेचा जनावरांसाठी हिरवा चारा होत असतो. मात्र आता आपण जर पाहिलं तर या भागामध्ये जो अवकाळी पाऊस झाला आहे त्या अवकाळी पावसाचा फटका या स्वीटकॉर्न मकेला बसलाय. खरं तर ही जी मका आहे ही मका नुकतीच बहरात आली होती. कणसांमध्ये दाणे भरायला सुरुवात झाली, चीक भरायला सुरुवात झाली. आपण जर पाहिलं तर बघा हे अशा प्रकारे हे मक्याचे स्वीटकॉर्नचे कणसं आहेत आणि मका आता पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. ही कणसं जी आहेत
ही आता अक्षरशः जमिनीवर लोळून घेतात आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही मका आता मोडून गेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. खरं तर हातातोंडाशी आलेला हा घास अवकाळी पावसाने शेतकऱ्याकडून हिरावून घेतल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. तरी मायबाप सरकारने या सर्व नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता या भागातील शेतकऱ्यांकडनं होताना पाहायला मिळत आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळलाय. या पावसाने केळी, संत्रा, मका, ज्वारी, गहू या उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. शेतकऱ्यांच्या कष्टाचं पीक अक्षरशः जमीनदोस्त झाल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडलाय. काल झालेल्या नुकसानीचे सरकारने कृषी विभागाला तात्काळ निर्देश देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची ठोस भूमिका घ्यायला पाहिजे. एकरी 15,000 रुपये खर्च शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे. तर जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पाऊस कोसळलाय. एकीकडे निर्यात बंदीमुळे कांद्याला हमीभाव मिळत नसतानाच दुसरीकडे मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावलंय. गणपूरसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये काढणीला आलेली कांद्याची पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळतंय. कालच्या पावसानं अतोनात कांद्याचं माझं भरपूर नुकसान झालंय. माझं 1.5 एकर कांदा आहे, तर त्याचं नव्हतं झालं, म्हणजे कांदा काढण्यासारखा राहिला नाही, सगळं खराब झालेला आहे. तर आता तुळजापुरात आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम कांद्याच्या दरांवर झालाय. दर घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडलेत. व्यापाऱ्यांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप करत कांकरवा इथल्या शेतकऱ्याने काढणीला आलेला कांदा चक्क नांगरून काढलाय. या शेतीसाठी 70 ते 75 हजारांचा खर्च झाला असल्याचं सांगण्यात येतंय. ट्रॅक्टरनं नांगरून टाकला, याच्यामुळे भाव नाहीये आणि चिल्लर किंमत झाली कांद्याची. 2 रुपये 3 रुपये किलो कांदा झाला, त्याच्यामुळे मी नांगरून टाकला. कांदा एक 1.5 ते